छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. महानगरपालिकेच्या या प्रचारानिमित्त माझ्यासोबत आलेले पटवर्धन, विजू मगरे, सुमित खांडेकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व भावी नगरसेवक, बंधू भगिनी, खरं तर छोटीशी कॉर्नर सभा घ्यायचं तुपेंना सांगितलं होतं. मी आता अंदाज धरला होता की 50-100 लोक असतील, परंतु इथं आल्यानंतर ज्या पद्धतीने स्वागत झालं, काही सिग्नल असतात. मी ते मानणारा माणूस आहे. एखाद्याचा चेहरा पाहून मी त्यांना ओळखतो की नेमकं त्यांच्या मनामध्ये काय आहे. नाव संजय असल्या मला दूरचंही दिसतं आणि जवळचंही दिसतं, म्हणून मी ते चेहरे पाहून मी ते सांगितले. तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही, भाषण करायची तर मुळात गरजच नाहीये. परंतु अनेक दिवसानंतर आज मी पहिल्यांदा या ठिकाणी आलो. महानगरपालिकेची निवडणूक म्हणलं की तुम्हाला माहिती शहरामध्ये काय गोंधळ चालू आहे. कोणी रडतंय, कोणी पडतंय, कोणी मारामाऱ्या करतंय. आणि सर्व चालू असताना ही महानगरपालिकेची निवडणूक प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीनुसार लढतोय. लढलंही पाहिजे, कार्यकर्त्याला न्याय दिलाही पाहिजे. परंतु काही ठिकाणी आपला पक्ष कशासाठी लढतो हे काही लोकांना कळत नाही. मी आता सहज याला विचारलं, अरे इथं उमेदवार कोण आहेत? ते म्हणे उबाटाचे. उबाटाचं नाही म्हणायचं, उबाटा मामूचे म्हणायचं. कारण की आजकाल एकच फोटो आपण पाहतोय, तो रशीद मामूचा दाढी, बोकड्यात दाढी असते तशी दाढी आहे. तुम्ही फोटो पाहत असाल ना, सगळेजण हुशार आहेत दादा, सगळेजण व्हॉट्सअप वगैरे सगळं पाहता, रील पाहत असाल. ते दाढी असं वाढलेलं बोकड्यासारखं, त्याच्या बाजूला अति सुंदर माणसं आहेत. दिवसा लाईट जरी गेली तरी त्यांचा उजेडामध्ये दिसत. आणि काय आवून बोलतात ना. परवा दिवशी एका नेत्याने स्टेटमेंट केलं, रशीद मामू त्या काळामध्ये 85-86ला जेव्हा दंगली व्हायच्या ना, तेव्हा म्हणे त्यांनी दंगली तिकडून करत होतो, आम्ही पण दंगली इकडून करत होतो. म्हणून त्यांनी केलेला काही गुन्हा आहे ना आम्ही केलेला काही गुन्हा नाही असं थोडी. मला आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं. म्हणजे मी त्या ज्यांनी असं स्टेटमेंट केलं होतं ते उबाटाचे नेते. एकच नेता बोलतो आता, तेवढाच राहिला तो बुजता दिवा, बगबग करतो ना दिवा बुजताना तसा. दिवा पाहा तुम्ही, तेल संपत आलं तर त्याचा पक 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 पक. मी विचार करत होतो, मी 86ला तर मी तर पक्ष तर आपण आणला, हा कुठे होता? की सगळ्यांना जेवढे कार्यकर्ते होते सगळ्यांना मी ओळखतो, पण हा कुठे होता? 88ला त्याच्या वार्डामध्ये शाखा उद्घाटन करायला मी गेलो होतो. त्या टायमाला विठ्ठल पेरकर नावाचा आमचा एक कार्यकर्ता होता, नंतर तो नगरसेवक झाला. आणि त्याच्यानंतर 97 मध्ये याचा प्रवेश झाला. म्हणजे 88ला मी शाखा उद्घाटन केली, 97 त्याचा प्रवेश झाला. आणि त्याच्यानंतर जेव्हा कॉर्पोरेशन मध्ये आम्ही निवडून आलो, तोही माझ्या बरोबर होता. त्या टायमाला त्यांनी सांगितलं, भाऊ तुम्ही जेव्हा शाखा उद्घाटन करायला आले होते त्या टायमाला मी 8वीला होतो, चड्डीमध्ये होतो. हे मी खोटं बोलत नाही. सगळ्यात विचार, कुणाला विचार, त्याला विचार, त्याचे कोणी मित्र असेल ना. मी आता इथं जे भाषण करतो त्यांना जाऊन सांग, विचारायचं खरं का खोटं.
आणि ते लोक जेव्हा बोलायला लागतात त्या टायमाला मनामध्ये असे आश्चर्य वाटतं की माणसाने खोटं किती बोलावं, काही लिमिट तर असली पाहिजे. 88ला चड्डीमध्ये असलेला पोरगा 86च्या गोष्टी करतो आणि ते दंगल करतो. वा. आणि आता ज्यांच्या विरोधात लढत होतो म्हणे असं म्हणतो तो, त्यांनाच घेऊन आता रॅली काढतो. उबाटा मामू हे शिकवलं होतं का आम्हाला? त्या दंगलीच्या काळामध्ये ज्यांनी भोगलं ना, ज्यांनी सोचलं ना, त्यांना एकदा विचारा तर खरं, हे तुम्हाला आवडलंय का? त्या टायमाला त्याचे रक्त सांडले, ज्यांनी ज्यांनी दंगलीचं झळ झाला पोहोचलं, त्याला ते आवडलंय का? परंतु राजकारणामध्ये 10% मतं वाढतील ही एक अपेक्षेने त्यांनी केलेलं हे पाऊल, याच्यापेक्षा राजकारण न केलेलं बरं. एकीकडे एक दुश्मन आहे आपला, तो यमान. तुम्हीच लोक होते ना, तुम्ही इतरचेच वर्गणी करून निवडून देणारे खासदार केला. कोणी कोणी वर्गण दिलं होतं सांगा बरं? वंचित, बहुजन आघाडी, एमआयएम, युती होते ना तुम्ही त्याच्यात? नाही नाही काय म्हणतो सगळं तू बंदेजन जमा केलेले काय म्हणजे मला काय खोटं पाडतो? होते ना. आपण सगळं दर इलेक्शनला लोकांकडून आणि ती एक निवडणूक अशी होती तुम्ही पैसे देऊन मतदान सुद्धा केलं होतं. का? माझ्या प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं म्हणून मी मतदान करतो. बरोबर आहे ना? अहो ती जातच उलटी आहे, तुम्हाला समजत कसं नाही? पलटले की नाही सापासारखी. ज्या प्रकाश आंबेडकरच्या आव्हानावर तुम्ही मतदान केलं त्याच माणसाला त्यांनी पाडलं का नाही? सोलापूरमध्ये 2 जागे, अकोल्याला पण पाडलं. त्यांच्यावर भरोसा ठेवायचा. स्वतःसाठी त्या औरंगजेबाने स्वतःच्या पोराला नाही सोडलं तर तुम्ही आम्ही कोण आहे? स्वतःच्या जन्म दिला त्याला नाही सोडलं, बापाला नाही सोडलं, तो आपल्याला सोडणार आहे? आणि ती औलाद इथं वळवळ करायला लागली. एक बरं झालं, आज त्या ओएसी येत होता तो हैदराबाद का मटन बिर्याणीवाला, काय को मैं उधर से आया, मैं तो ऐसा कर दूंगा. आता ते शेरवानी त्याची दुपारी झाली असेल, बिर्याणी खाणं झालं असेल, आता भाषण करत असला हैदराबादून येतो तो आणि आम्हाला आकली शिकवतो. एका आमच्या भगिनीने सहज त्याला बोलला की यांची लोकसंख्या वाढते, आपली लोकसंख्या वाढली पाहिजे. माणूस बोलला, ती महिला भगिनी बोलली, राणा, नवनीत राणा. कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची, महिला बोलली, महिलेने उत्तर दिलं, समजू शकतो. हा माझे बोकडे जेव्हा उत्तर देतात ना त्या टायमाला तुमच्यामध्ये चीड निर्माण झाली पाहिजे. त्यांनी काय उत्तर दिलं माहिती? अरे हमारा तो 20-20 है, तुम मोदी जी से जाके परमिशन लो और तुम भी बच्चे पैदा करो. कुणाला म्हणतो? त्या महिलेला. आमच्या बहिणीबद्दल असं बोलतो. आम्ही जर एखाद्या महिलेबद्दल बोललो, त्यांच्या महिलेबद्दल बोललो तर काय होईल? मी हे मुद्दाम सांगतो, निवडणूक जर गेली बुडत, पण तुमच्यामधला स्वाभिमान जागा झाला पाहिजे. पैसे घेऊन त्यांना तिकीट विकले. आज काय झालं तिथं? मारलं तर जाऊन धरून रोडवर मारलं. कार्यकर्त्याकडून पैसे घेऊन तिकीट विकता आणि इकडे मुसलमान म्हणता. आणि ज्यांचे तिकीट नाकारले त्यांनी जेव्हा झोडलं तर म्हणे हा काहीतरी ड्रग विकतो, हा काहीतरी तांदूळ विकतो,
हा काहीतरी रॉकेलचा काळा बाजार करतो. अरे मग तुझ्या पक्षात होता ना तो, तेव्हा नाही आठवलं तुला? हे अशी जी अवलाद आहे ही अवलाद खऱ्या अर्थाने ठेचली पाहिजे. आणि बरं तिकडे त्यांनी मारलं. आता त्याचं तर असं झालंय ना, सकाळ संध्याकाळ माझं नाव घेतल्याशिवाय आम्ही जमतच नाही. आता त्यांनी तिकडं मारामाऱ्या झाल्या. मावशी मला सांगा, आपण इकडं मारामाऱ्या तिकडं. चॅनलला काय सांगतो, संजय शिरसाट आणि अतुल सावेने पाठवलेले ते गुंड होते. उद्याच्या घरात काही जर झालं ना, जन्म एखाद्याचा, आमचंच नाव आहे. बाबा काही कर पण माझं नाव नको घेऊ. काहीतरी संबंध असला पाहिजे का ना हो. मी इकडे आमच्या प्रचारात, मी इकडे हे सगळ्याला कार्यकर्त्याला भेटतोय, त्याला ह्याला सांगतोय, तिथं सभा घेतोय, तिकडं असं काम करतोय, तिकडं तसं काम करतोय, आणि तो म्हणतो त्यांनी पाठवलं. आहे की नाही आश्चर्याची गोष्ट? त्याला माहितीये. तुम्ही भाषण ऐकताना, रील पाहताना, बरं आपले लोक असे आहेत ना, बायका चांगला बोलतो, असंच हात करून बोलतो, असंच जोरात बोलतो. शेर आहे, शेर आहे. आणि आज शेर भागा रे भागा, स्वतःला वाजत शेर भागा रे भागा, भागा रे भागा. हे लक्षात ठेवा, ही अवलाद कधीही आपल्याकडे येऊ शकते. याचा धोका ओळखा. कधी लक्षात ठेवा. निवडणूक जाऊ द्या, निवडणूक येत राहील, जात राहील. त्या उभाटाला तर काही राहिलेलंच नाहीये. माणसाने उभं केलं किती पक्षातर्फे त्यांच्या? 12. आता 12 म्हणजे तर आपण काय म्हणतो, 12 काहीतरी म्हणतात ना आपण. 12चा आणि 12 बाप्या. अभिमानाने सांगतात होय 12. अरे विषाचं बीज तुम्ही रोवताय मूर्खानो. विष ते बीज रोवलं ते तुम्ही. हे बीज जर उद्या त्याला पालवी फुटली, मोठं झालं ना, हे पहिला तुमचा सत्यानाश तुमचा गळा घोटणार आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांना नाही सोडलं तर तुम्हाला काय? ज्यांचे मत घेऊन हे 5 वर्ष मस्ती करत होते, मैं खासदार, स्टेटमेंट देताना म्हणतात लोग उनकी तरफ नहीं है इसलिए वो बौखला गए, हमारे साथ जनता है, लोगों ने उनको उनकी जगह दिखाई. आता एक सांगा, खासदार केलं हे बेन पडलं का आपण पडलो? ते पडलं. भुमरे निवडून आला का नाही, त्याला आपण पाडलं का नाही? आमदार केला, कोण पडलं? हे बेन पडलं. सावे निवडून आला ना, म्हणजे पडून सुद्धा त्याचे स्वभावच असा आहे, गिरे भी तो टांग ऊपर, आप मारा तर मारा, आप मार के दे. मी निवडणुकीच्या काळामध्ये भाषण का करतो तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. डेव्हलपमेंटवर तर आपण बोलूच, डेव्हलपमेंट मध्ये कमी नाही आपण. अरे जिल्ह्याचा पालकमंत्री, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री एका मिनिटात सगळं कामं मंजूर करू शकतो. आता मला लोकांना विचारायची गरज नाहीये. आणि जे माझे माता भगिनी आहेत, जे भाऊ आहेत, त्यांच्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार आहे? मला का ते घरी घेऊन जायचे का? तुमचे प्रत्येक प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करेल. प्रत्येक प्रॉब्लेम. या भागामध्ये सुद्धा आपल्याला किती त्रास होता. पाण्याची लाईन कधी टाकणार भाऊ? पाण्याची लाईन टाकली, ड्रेनेज लाईन केली, रस्ता केला. आता दुसरा येऊन कोणी सांगेल ना, तर हे रस्ता त्यांनीच केला म्हणून मी केला बरं का. खोटं कोण काय बोलून काय भरोसा आहे का? तर डेव्हलपमेंट आपण करूच करू. तुम्हाला एक लक्षात ठेवा,
आपण सगळं पुरून उरणारे लोक आहोत. सकाळचा भोंगा तिकडे मुंबईला वाजतो, त्याला उत्तर आपण देतो कधी देतो. बंदा बिंदास, काही चिंता करत नाही. बरं, काँग्रेस नाव ठेवतो कुणाला? मला. उबाटा नाव कुठं कुणाला ठेवतो? मला. हे 12चं नाव ठेवतात मला. का? कारण की आपण त्यांना उत्तर देतो आणि तेवढी ताकद ठेवतो. आज मला काय गरज आहे? मी 10 वर्ष नगरसेवक राहिलेलो आहे. मी 20 वर्ष आता आमदार आहे. मी आता मंत्री आहे. मी पालक मंत्री आहे. कशाला तर तोड खराब करत बसू? परंतु उद्या माझी माता भगिनी त्या रस्त्याने जेव्हा जाईल ना, तर तिला धक्का लागता कामा नये एवढा धाक आपला त्यांच्यावर असला पाहिजे. यासाठी मला तर काहीच नाही होणार आहे. 2-2, 3-3 पोलीसची गाड्या माझ्या मागे उघडं असतात. मला कोणी मारणार आहे का? परंतु माझ्या भगिनीच्या अंगाला कोणी जर हात लावला तर ते हात काढायची ताकद आपल्यात असली पाहिजे. म्हणून आपल्याला एकजूट राहिलं पाहिजे. त्यासाठी एकजूट पाहिजे. दादा तुम्ही तेच इलेक्शन आलं का आपल्या बी अंगात येतो. नाही नाही बाई, तिकडे काय जायचं मतदानाला? नाही नाही, ते शिवसेनेवाले तर नको. अरे ते MIM-ला तुम्ही मतदान केलं होतं, ते लक्षात नाही का तुमच्या? नाही नाही, नको नको. ते जय भीमच नाही म्हणत काय जायचं नको. किती किरकोळ गोष्टी असतात आपल्या. मी हा तुमचाच अनुभव सांगत नाही. अनेक ठिकाणी जातो, जात पाहतात. जात, हा कोण आहे? मराठा. हा कोण आहे? बामण. हा कोण आहे? माळी. हा कोण आहे? तेली. हा कोण आहे? मार. हा कोण आहे? चंबार. हा कोण आहे? मार. अरे त्यांना कधी पाहिलं का कधी जात काढताना? त्यांची एकच जात आहे. ते एका आवाजात ते एक होतात आणि आपण 100 आवाज देऊन एक होत नाही. जातीचं राजकारण सोडा. आता एक होऊन राहा, एक होऊन. मारणारा कधी तुमची जात पाहून तुम्हाला मारत नाही. ते त्यांचं सोडून सगळ्याला मारतात. हा पहलगाममध्ये आपल्याला अनुभव आला का नाही आला? जात विचारून मारतात ते. जात म्हणजे कोण? जय भीम म्हणून नाही विचारत. असं हिंदू या मुसलमान दोनच त्यांना कळतात. आणि तुमच्या आमच्यामध्ये जातीमध्ये पकड जाती, त्याच्यातही आपण पाहतो हा कोणत्या जातीचा आहे. आपल्या जातीमध्ये किती जाती? पोट जाती आहे की नाही? म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. मी सर्व कार्यकर्त्यांना सांगेल, सर्व बंधू भगिनीला सांगेल, ही वेळ लढायची आहे. या वेळेला जर आपण कच खाल्ली ना, आयुष्यामध्ये कधी उभे राहणार नाही. लोन कुठलचं कुठं येईल. मी एका कार्यकर्त्याला सांगितलं, तो कार्यकर्ता आता त्याच्यानंतर आमचा सुमित खांबेकर तरच त्याला सांगितलं एका सभेमध्ये, तुम्ही शहानवराडी दर्गाकडे जाता, तुमच्यापैकी अनेक जण जातात, तिथं गाड्या लावलेल्या. गाड्या 100 रुपये 2 किलो, 100 रुपये 2 किलो. स्पीकर ऐकता का नाही? कोणत्याही कार्यकर्त्याची कोणाची आहे का एखाद्याची गाडी तुमची? पुढे गेलो 100 रुपये 1.5 किलो. हे सगळं अतिक्रमण आपल्याकडे यायला लागलंय. आता तिकडे शहानूरवाडीकडे जाल ना, गाडीचा आवाज, ते भोंग्याचा आवाज आला का मला आठवण करा. अरे ते काही करून धंदा पाणी करून घेतात. आपण त्याचा धंदाही करतो. आपल्याला आपण जातीवाद नाही करत. आपल्याला काय करायचं ठीक आहे ना, पोट भरते भरू द्या ना, काय फरक पडतो आपल्याला. परंतु तुम्ही आमच्या अंगावर नका येऊ ना. आम्हाला तुमच्या अंगावर जायची गरजच कशाला पडेल. आणि अशा पद्धतीने जे राजकारण करतात आणि त्यांचा जो फायदा घेतात, हे इम्तियाज जलील सारखे हरामी लोक, यांना नीट करण्यासाठी आपल्याला एक व्हायचं. म्हणून एक साथ सगळ्यांनी धनुष्यबाण, नो कॉम्प्रोमाइज. काय जे होईल ते होईल. आमचं आयुष्य गेलं ना असंच. त्या अमकेने सांगितलं, टमकेने सांगितलं, याला मतदान केलं, त्याला मतदान केलं, त्याला मतदान केलं. हातात काय पडलं तुमच्या? कार्यकर्त्याने एखाद्या वेळेला पार्टी खाल्ली असत, सकाळी तर गेलाच असेल ना बिचारा.
पोटात थोडी राहिली 5 वर्ष पार्टी. कशासाठी करायचे सर्व धंदे? म्हणून स्वाभिमान कधी गहाण ठेवू नका. आता सगळेजण एक व्हा. तुमच्या भरोश्यावर मी बोलतोय. तुमची ताकद उद्या माझ्यासाठी पाहिजे मला. उद्या मी जेव्हा लढायला जाईल ना, तर त्या टायमाला तुमचा साथ मला पाहिजे. नाही तर मला एकट्याला काही खास नाही आलेली, सरळ सांगतो. आता जर आपण उभं राहिलो नाही ना, तर कोणीच उभं राहणार नाहीये. कोणी कुणाचं वाली राहणार नाहीये. तुमची जेव्हा जेव्हा मला गरज पडेल त्या टायमाला तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, ही माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. नाही तर तुम्हीच म्हणाल जाऊ दे ना, गेला तर गेला, त्यालाच गरज होती, आपल्याला काय. मी तर माझ्या गल्लीत खुश आहे. एक ताकद दाखवा. आता तो आला, भाषण आज चालू असेल त्याच, हजारो लोक त्यांचे काम धंदे सोडून तिथे उभे असतील, जोर जोरात किंचळत असतील. राक्षसच आहे ते. पुन्हा भाषण करतील, हमारे महिला का नकाब किसने खिंचा तो उसकी हाथ कलम कर देंगे. काय करायचं आम्हाला तुमच्या नकाबर पाहून? आमच्याच बायकाकडे आम्हाला पाहायला टाइम नाही. खरं नवरा घरात आल्यानंतर त्याला सांगावं लागतं, हो मी इथं बसले, आणि ते नकाब काढायला आपल्याला टाइम आहे का? बरं काढून तरी काय होणार? म्हणून आपण असे फालतू गोष्टी जात नाही. त्यांना भीती आहे, आपल्याला थोडी भीती. आपण कसं बिंदास आहे, सगळेजण सगळ्याचे चेहरे दिसतात का नाही दिसतात, बिंदास आहे आपण, आपल्याला टेन्शन नाही आहे. आम्ही मनाने साप आहोत, तुम्ही मनाने काळे आहात म्हणून काळे घातले. तुमच्या मनात काळे, आमच्या मनात नाही. मी एवढं सर्व जे बोलतोय ते बोलतायत म्हणून मी बोलतो. लक्षात ठेवा, डेव्हलपमेंट केली पाहिजे. हा संजय शिरसाट आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपये दिले की नाही दिले? मी इतिहासामध्ये कोण देईल? कोणी दिले होते? संजय शिरसाटने दिले. माझे पोरं शिकतील, माझे पोरं मोठे होतील. त्या हॉस्टेलमध्ये आता 1200 कोटी रुपये फक्त हॉस्टेलसाठी दिलेत. ज्या बाबासाहेबांनी प्रयत्नानं ते मिलिंद कॉलेजचा परिसर बांधला, त्याला 500 कोटी दिले. यांची जलसी ही आहे. आपण लोकांना एक करायला लागलो, हे यांच्या पोटातलं दुःख नाही. 1200 कोटी रुपये हॉस्टेलसाठी ठेवले. महाडच्या 14 तळ्याला 55 कोटी रुपये दिलेत मी. त्याचं काम आता पुढच्या महिन्यात चालू आहे. वामनदादा महाडिकांचा नाशिकमध्ये जन्म आहे, तिथं गाव आहे त्यांचं. ते 13 कोटी रुपये दिले त्यांचं स्मारक बांधायला. अण्णाभाऊ साठेसाठी मानगावला 60 कोटी रुपये दिलेत मी, त्यांचं मोठं वास्तू उभा करायला. भीमा कोरेगावला 100 कोटी रुपये दिले. आता जे तुम्ही कोणी जाऊन आला असेल ना, ती सगळी व्यवस्था माझ्या खात्यातर्फे होत असते. आणि लाडक्या बहिणी हो, तुम्हाला जे येतात ना पैसे, दर महिन्याला माझ्या खात्यातून 410 कोटी रुपये जातात तुम्हाला. आता आणखी काय केलं पाहिजे तुमच्यासाठी? आता काही नाही पाहिजे, आता बस झालं ना. आता मग माझी, आता मी जे सांगेल ते ऐकाल ना. एकच काय पाहिजे नाही, सगळं जे पाहिजे नाही. चेहरे पहा, हे 3, हे 4, हे तरी ओळखीचा चेहरा, हे 3 चेहरे पहा. गरीब कुटुंबातले लोक आपण दिले. हे जे बसलेत ना, यांच्या मुलांची, यांच्या आईची, देवाची, कशाची शपथ खायला सांगा ना. चहा पाजला का मला म्हणून तिकीट घेताना लोक एवढे पैसे देतात, कधीतरी गपचूप तर आणून द्यायचे. मला काय ते आवडत नव्हते का? 1 रुपयाने आपण
तुमच्या सेवेसाठी माणसं पाहिजेत ना. यांनी जर पैसे देऊन तिकीट घेतलं हे निवडून आल्यानंतर मला काय म्हणतील, उपकार केले का भाऊ, पैसे दिले ते तिकिटाला पैसे आहे का नाही, फुकट थोडे आलोय. त्यांच्या निवडणुकीला मी पैसे लावणार आहे, घेतले तर नाही, लावणार मी. अरे बाबासाहेबांच्या कृपेने आज दाद देणारे झालो होत ना आम्ही, झालो का नाही. लाज कसली आली आम्हाला. म्हणून आता माझं ऐकायचं. सगळ्या बहिणीला सांगतो, ऐकलं का, नाही तर ते 12चं नको ऐकू. डोक्यातून गेलं ना ते 12 आता बिलकुल साफ करून टाकायचं. आता मतदान धनुष्यबाणाला. हे बघा, परवाच्या विरोधात मी पावलेलं आहे. 85ला शिवसेना जॉईन केली, 42 वर्ष काढलेत मी. संघर्षातून उभा राहिलो तेव्हा या पदाला पोचलो का नाही. कुणाच्या काय त्याला म्हणतात, मेहरबानीवर नाही, कष्टाने उभा राहिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा माणूस कष्टाने मेहनतीने उभा राहतो त्या टायमाला त्याला त्याचा अभिमान सुद्धा वाटतो. म्हणून आज विजू मगरे सारखे सगळे लोक, त्यांचे सर्व नेते आज आले होते. त्यांनी सांगितलं की आमचं पाठिंबा तुम्हाला भाऊ, आम्ही पाहिलं, आमची फरफट होते, आमचं पाठिंबा तुम्हाला आहे. लोक जोडायचं काम आपण करतोय, जातपात नाही, सर्व आम्ही एक आहोत. म्हणून आता मी याच्यानंतर येणार नाही, परंतु जेव्हा हे बूथ उघडेल त्या टायमाला एकही धनुष्यबाणशिवाय दुसरा दिसला नाही पाहिजे. बरोबर आहे ना. मग आता जब्बत झालेलं आहे, वेळेचं कीर्तन झालं माझं. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो, सर्व बांधवाचं भगिनीचा आभार मानतो. आणि तुम्ही 15 तारखेला न चुकता, कोणतंही कारण न दाखवता धनुष्यबाणावर आपण बटन दाबाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.